जर तुम्हाला कोणी सांगत असेल तुमच्या जनावरांच्या सानिध्यात कोंबड्या करा तर अजिबात कोंबड्या करू नका. तर ही बघता माझ्याकडे कोंबड्या आता मी नको म्हणताना घरच्यांनी घेऊन ठेवल्या त्या कोंबड्या. ही बघा तुम्ही कोंबड्यांचा उद्योग. ह्या का ही गव्हाणी हागलेल्या आहे का ही जनावरांच्या पोटात जाणार परत. ह्या ही आहे का बघितलं ही तर ह्या गाईने वैरण राखली ह्याच्यात ही हागून जाणार. आणि हागलेल्या गाई काय करते ते परत खाताना आता थोड्या वेळानं गाईला भूक लागली काय काय गाईंची समोरचं शिल्लक असते ते परत खाते त्या. ही बघितलं का सगळी घाण. ह्याच्यामुळेच दगडी फिगडीचं कुठं होते जनावरांच्या शेडमध्ये. जनावरांच्या शेड म्हणजे अजिबात कोंबडी करून आता ह्या गाई नेमकं ह्या गाईच्या पुढं काहीतरी शिल्लक राहिलं असताना खायचं तिथं खाऊन तिथंच हागून गेले त्या कोंबड्या. हाय गाई किती घाण हागली कोंबडी बघा इथं. हे असलं परत गाईच्या पोटात जाते आणि ह्याच्यामुळे गाय आजारी पडते. आपल्या शेडवर तर आणखीन काय ह्या गोष्टीमुळे गाय आजारी पडले नाही किंवा दगडी फिगडी झाली नाही पण काय होणार. पण ही ह्याच्यामुळे काय ना काय कुठं शेडवरती आवर्जून होणार. त्यामुळे शेडवर अजिबात कोंबडी काय करू नका. आणि ही लोखंड बघा ही आहे का ह्या लोखंडाला शक्यतो सिमेंटमध्ये बुजवा. ह्या का ही आता माझ्या हातात दिसतं बघा तुम्हाला लोखंडाचं तुकडं. ही लोखंडाचं तुकडं असं समोर पडते. आता ही गाय खात नाही ते लोखंड पैसा पिसा पडला तर राखते ते पण चुकून एखाद्या गायनं चाऱ्याबरोबर पोटात गेलं तर भविष्यात प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. कोंबड्या अजिबात शेडमध्ये करू नका. कुणी जरी सांगितलं कोंबड्यामुळे गोचिड होत नाही ती कुठं काय होत नाही ती गोचड होत नाही ती ठीक आहे पण जनावरांची जी दावणी घावानी जी आहे त्या का नाही ह्याच्यामध्ये कोंबड्या अतिशय घाण करते त्या. त्यामुळे तुमच्या शेडमध्ये कोंबड्या शक्यतो करूच नका. अंडी फिंडीला खायची असली तरी विकत आणून खावा पण शेडमध्ये अंड्या पाहिजे तर कोंबड्या करू नका आणि जनावराला तुमच्या त्रास देऊ नका. धन्यवाद.